नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण गुरुचा वक्रकाल या विषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक मान प्राप्त असलेले गुरु महाराज आपल्या उच्च राशीतच म्हणजेच कर्क राशीतच आपल्या अतिचार गतीमुळे वक्र अवस्थेत जाणार आहेत. आणि त्याचा हा वक्र कालखंड दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. आणि त्यानंतर गुरु आपल्या वक्री अवस्थेतच आपल्या मागील राशीत म्हणजेच मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे वक्रकाल हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात आणि त्यातही गुरुचा वक्रकाल हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कारण मानवी जीवनामध्ये सर्व शुभ घटनांचा कारक ग्रह हा गुरु असतो आणि म्हणूनच गुरुचा हा वक्रकाल प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असतो. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे, परंतु याची अचूकता तपासण्यासाठी आपले चंद्ररास आणि आपली लग्न रास या दोन्हींचा अभ्यास करून नंतर एकत्रितपणे आपला निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे. आज सर्वप्रथम मेष राशीची चर्चा पाहू. मेष राशीसाठी हा गुरु नवम भावाचा आणि व्यय भावाचा स्वामी असून चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव तुमच्या सुखाचा, वास्तूचा, मातृसौख्याचा भाव आहे. त्याचबरोबर हा भाव तुमच्या मित्रांचा आणि हृदयाचा सुद्धा भाव आहे. गुरुचे हे वक्रत्व तुम्ही मनन करा असे सुचवत आहे. घरामध्ये हा गुरु तुमच्या ऊर्जेचे वातावरण निर्माण करणार आहे. नोकरीमध्ये सावधानता बाळगणे हेही गरजेचे असणार आहे. वरिष्ठ नाराज होणार नाही याची दक्षता ही तुम्ही घेतली पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने वागणे त्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यापारातील जुन्या चुका सुधारण्याचा हा कालखंड आहे. जुन्या क्लायंटशी संबंध हे सुधारू शकतात, कारण जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो त्यावेळेस तो पूर्वी घडलेल्या घटनांचे पुनरावलोकन करण्यासाठी भाग पाडत असतो आणि म्हणूनच जुन्या क्लायंटशी तुम्ही संबंध सांभाळणे हे गरजेचे असणार आहे. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांनी सावधानतेने वर्तन करावे. जीवनामध्ये जुने नातेसंबंध समोर येण्याची शक्यता आहे, परंतु त्यात त्यांनी गुंतून मात्र पडू नये. परदेशी शिक्षण घेण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवन हे सांभाळण्यासाठी मतभेदांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पचनसंस्थेसंबंधी विकार आहेत त्यांनी आपल्या पचनसंस्थेची काळजी घ्यावी. मानसिक स्वास्थ्य जपावे. ज्यांना हृदयविकार किंवा BP याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. आणि उपाय म्हणून गुरुवारी पिवळ्या पदार्थांचे दान हे मंदिरात करावे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून हा गुरु गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी सप्तम, नवम आणि एकादश भावावर आहे. तृतीय स्थानात हे गुरु महाराज वक्री होणार आहेत. कुटुंबामध्ये सकारात्मकता येण्यासाठी गुरुचा हा वक्रत्व काल चांगला असणार आहे. परिवारामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. परिवारातील जुने मतभेद मिटण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. त्यासाठी मोठ्यांचा आशीर्वाद आणि अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, परंतु आर्थिक बाबी मात्र त्यांनी सांभाळूनच हाताळल्या पाहिजेत. असे असले तरी देखील जुन्या गुंतवणुकीमधून लाभाचे योग दिसत आहेत. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात, त्यासाठी त्यांनी सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे. उच्चाधिकाऱ्यांचा सहयोग हा मिळताना त्यांना दिसत आहे. मानसन्मानात सुद्धा वृद्धी होण्याचे संकेत आहेत. प्रेमी जीवनामध्ये एक दुसऱ्याचा सन्मान करणे हे गरजेचे असणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला व्यापारात उपयोगी पडणार आहे. जुने क्लायंट हे पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर दाम्पत्य जीवन आणि प्रेमी जीवनासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्य सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे, परंतु सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असणार आहे. ज्यांना गळ्यासंबंधी किंवा डोळ्यासंबंधी पूर्वीपासून आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. आणि उपाय म्हणून गुरुवारी दत्ताची किंवा श्रीहरी विष्णूंची आराधना करावी. त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला थोडे दूध अर्पण करावे. त्यायोगे वृषभ राशीच्या जातकांसाठी सुद्धा गुरुचे हे गोचर भ्रमण आणि वक्रत्व काल शुभरित्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावातून गुरुचे हे वक्री भ्रमण होत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ, अष्टम त्याचबरोबर दशम भावावर पडणार आहे.
मानसिक स्वास्थ्य हे तुमचे चांगले असणार आहे. परिवारामध्ये परस्पर साहचर्य या कालखंडात वाढीस लागणार आहेत, परंतु गैरसमज सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी सावधान राहिले पाहिजे. पैतृक संपत्तीवरून वाद होऊ शकतात, परंतु हे संबंध बिघडणार नाही. त्यातून काहीतरी मार्ग हाही निघणार आहे. नोकरीमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असणार आहे. इतर जण तुमच्या विरोधात असण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. व्यापारात सुद्धा सावधान राहणे गरजेचे असणार आहे. भागीदारीमध्ये मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे. त्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणे हे गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले दिसून येत आहे आणि प्रेमी जीवन सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहेत. जुने नातेसंबंध सुधारण्यासाठीचा हा कालखंड चांगला असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना शिरांचे दुखणे आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर व्यसनांपासून सुद्धा दूर राहावे आणि त्यासाठी कसरत करणे, मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी प्राणायाम करणे या गोष्टी त्यांच्या हिताच्या असणार आहेत. मिथुन राशीच्या जातकांनी उपाय म्हणून गुरुवारी विष्णूची आराधना, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी लग्नी म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वावरून त्याचे हे गोचरीचे भ्रमण होत आहे आणि येथेच गुरु महाराज वक्री झालेले आहेत. त्यांच्यासाठी हा कालखंड साधारण म्हणावा लागेल, परंतु परिवारात मात्र एकोपा दिसून येत आहे. जुने मतभेद विसरून पुढे जाण्याचा हा कालखंड असणार आहे. घरच्यांचे आशीर्वाद त्यासाठी तुम्हाला लाभप्रद ठरताना दिसत आहेत. नोकरीमध्ये बदल होण्याचे संकेत हे गुरु महाराज देत आहेत. इतरांशी जुळवून घेणे तुम्हाला काहीसे अवघड जाताना दिसत आहे. व्यवसाय, नोकरी दोन्हीमध्ये हा कालखंड सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे. नवीन गुंतवणूक सध्या टाळलेलीच बरी, परंतु कायदेशीर बाबी पूर्ण करून जर गुंतवणूक केली तर ठीकठाक राहणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड ठीक असताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. दाम्पत्य ठीकठाक असलेले दिसून येत आहे. जुने मतभेद असतील तर ते सुसंवादातून सुधारणे हे गरजेचे असणार आहे. प्रेमी जीवनात भावनांच्या आहारी जाऊ नये. प्रेमाचे रूपांतर विवाहात करणार असाल तर घरच्यांचा आणि आईवडिलांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. उपाय म्हणून पिवळ्या वस्तूंचे दान हे मंदिरात अवश्य करावे. स्वास्थ्याचा विचार करता कर्क राशीच्या जातकांसाठी पचनसंस्थेचे विकार, छातीत जळजळ होणे यासारखे विकार हे डोकेवर काढू शकतात. त्यासाठी सुपाच्य आहार तुमच्यासाठी हिताचा असणार आहे. गुरुवारी शिव आराधना केल्यास तुमच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी व्ययभावातून गुरुचे हे गोचर भ्रमण चालू आहेत आणि येथेच गुरु महाराज वक्री झालेले आहेत. व्ययभावात गोचर करणाऱ्या या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ, षष्ठ आणि अष्टम भावावर असणार आहे. पूर्वीच्या चुका सुधारण्याचा हा उत्तम कालखंड असणार आहे. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी ही तुमच्या अंगावर पडू शकते. त्याचा त्रास सुद्धा तुम्हाला काहीसा होताना दिसणार आहे. आर्थिक बाबीतील पूर्वी केलेल्या चुका तुम्ही या कालखंडात सुधारल्या पाहिजे. नवीन गुंतवणूक ही शक्यतो सध्या करू नये. प्रवास सुद्धा सावधानतेने करा. दाम्पत्य जीवनात एकमेकांचा आदर करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. दाम्पत्य जीवनात गैरसमजाला थारा देऊ नये. ज्यांना डोकेदुखी, हृदयविकार यासारख्यांचे विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची या कालखंडात काळजी घेणे गरजेचे असणार आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. उपाय म्हणून श्रीहरी विष्णूची सेवा किंवा दत्तात्रेयांची सेवा तुमच्यासाठी हिताची असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचा हा वक्रत्व काल तुमच्यासाठी 11व्या भावातून होत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय, पंचम आणि सप्तम भावावर असणार आहे. परिवारामध्ये सकारात्मकता निर्माण करणारा असा हा गुरुचा वक्रकाल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या लहान भावंडांचा सहयोग सुद्धा मिळताना दिसत आहे. नोकरीमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकणार आहात. आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. नवीन जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. नोकरीमध्ये बढतीचे प्रसंग हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. व्यवसायात सुद्धा हा कालखंड चांगला आहे. नवीन योजना ह्या अवश्य राबवा. त्याचबरोबर नवीन काम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. जे उच्च शिक्षण घेत आहेत आणि स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड योजनाबद्ध रीतीने काम करण्यासाठीचा आहे. आणि कन्या राशीचे दाम्पत्य जीवन या कालखंडात मधुर असलेले दिसून येत आहे. एकमेकांचा आदर करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे.
प्रेमी जीवनासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि कन्या राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पचनसंस्थेचे आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी ही घेतली पाहिजे। त्याचबरोबर गुरुवारी पिवळी केळी किंवा बुंदीचे लाडू अशासारख्या पिवळ्या पदार्थांचे मंदिरामध्ये दान करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे। अशा रीतीने आज आपण गुरुचा हा वक्रकाल आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा प्रभाव पाहिला। पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिष्य विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।